जेवढं खायला चविष्ट आहेत तेवढं बनवायलाही सोपे आहेत। आज आपण पाहणार आहोत ऑथेंटिक साऊथ इंडियन डिश मेंदूवडे। तर चला आपण रेसिपी पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। आज आपण रेसिपीमध्ये मेंदूवडा पाहणार आहोत। तर चला मेंदूवड्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। डाळ मी भिजवून घेतलेली आहे, उडदाची डाळ आहे। भिजवून 4-5 तास डाळ भिजवून घेतलेली आहे, 4-5 तास। आणि कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3 मोठ्या आहेत त्यामुळे 3 घेतलेत। आलं आणि जिरं थोडेसे। आता हिरवी मिरची, आलं आणि डाळ मी मिक्सरला वाटून घेणार आहे। वर पुन्हा हे जिरं आणि कोथिंबीर टाकणार आहे। तर हे आता मिक्सरमध्ये घालून घेऊया, सर्व वाटून घेऊया। मी हे सर्व आता वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। याच्यात जिरे घालूया आणि स्वादानुसार मीठ घालायचे। आणि आता फेटून घ्यायचे चांगले, हाताने फेटून घेऊन मग दाखवते तुम्हाला। पीठ मी चांगले आता फेटून घेतलेलं आहे। हे पहा, चांगले फेटून घ्यायचं। आपल्याला चेक कसं करायचं, याला पाण्यात घालून बघायचे। हे पहा, पाण्यात असं पोवलं पाहिजे हे पीठ। पाण्यात पोहोचतोवर फेटायचे चांगले, मग चांगले होतात। तर याच्यात आता कोथिंबीर घालून आपण वडे बनवून घेऊया। तर आता आपण चटणीचे साहित्य पाहूया। चटणीला काय काय लागणार आहे ते। शेंगदाणे घेतलेत मी 1 वाटी, अर्धी वाटी चणा डाळ आहे, भाजलेली डाळ, आणि थोडी शेव घेतलेली आहे। चटणी खूप चांगली लागते शेव घालून, करून बघा। आणि खोबरं, कोथिंबीर आहे, लसूण, आलं घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीरीचे देठ पण घेतलेले आहेत। हे सर्व आता वाटून घेऊया। चटणी वाटून घेतलेली आहे मी आता। तर चटणीच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। मोहरी, जिरे, उडदाची डाळ आहे थोडीशी, लाल मिरची, गूळ आहे थोडासा आणि कोथिंबीर। तर चला आता आपण फोडणी देऊया। तेल गरम झालेलं आहे, मोहरी घालूया आणि हे जिरे, डाळ आणि कढीपत्ता आहे। कढीपत्ता दावायचे विसरले होते मी। लाल मिरची चांगलं तडतडून द्यायचे। तुम्हाला हळद घालायची असली हळदही घालू शकता। कोथिंबीर घालायची वरून, स्वादानुसार मीठ। झाली आपली चटणी तयार। आता वडे तयार करून घेऊया। हे पहा, वडे बनवण्यासाठी मी 1 वाटी घेतलेली आहे आणि 1 कॉटनचा कपडा वल्ला करून घेतलेला आहे। तो असा धरायचा आणि कपड्याला थोडंसं पाणी लावायचं। ते लक्षात ठेवा, आत पाणी गेलं नाही पाहिजे, नाही वडा टाकताना ना त्यातलं पाणी तेलात पडू शकतं। हे असं थापून घ्यायचं चांगला। हे पहा असा, आणि तेलात टाकून घेऊया आता। हे पहा, तेल चांगलं तापलेलं आहे। आपण आता वडा घालून घेऊया। छान होतात अशा पद्धतीने। फक्त वाटीत पाणी जाऊन द्यायचं नाही, नाहीतर तेल उडू शकते। खूप चांगले बनतात। हे पहा, अजून एक केलेलं आहे मी। हे पहा, आता असे सर्व करून घेते। लाल चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे चांगले लागतात, कुरकुरीत होतात चांगले वडे। गॅसच्या आत जास्त तेजही ठेवू नका आणि कमी ठेवू नका, मध्यम गॅसवर बनवायचे। आणि जास्त तेल तापलं तर कमीच करा पाक, म्हणजे कुरकुरीत होतात छान वडे।
चला तर आता सर्व तळून घेते मी। सर्व मेंदूवडे मी तळून घेतलेले आहेत। आपले मेंदूवडे तयार झालेले आहे, चटणी तयार झालेली आहे। हे पहा खूप छान बनतात मेंदूवडे, तेलकट अजिबात होत नाहीत। हे पहा एकदम खुसखुशीत छान बनतात। तर माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।